उगीच डोकं खाजवत बसू नका. आईला आता बाळासाहेबाचं कसं व्हायचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला का काय? काही काडबेट झालं नाही. मी सांगतोय ते सांगतोय. माझं ऐका. मी अतिशय स्पष्ट बोलत असतो. त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजा ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपली मोदी साहेबांची नामी बहिणीची फार चांगली जवळीक झाली. त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल. त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय त्याच्यामुळे आपण चालवायचं. मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. शेवटी माणुसकी महत्वाची. कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतं, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतं. माणुसकी महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा. आमच्या पंकजा ताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो. ह्या शहाण्याने द्यायला लावली. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत. काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज. अजित पवारांचा तोल ढासळला. त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं. काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा हाणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं. त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्राय झाली पाडायची. आता कशाला उभं राहायचं? त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काहीकांना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येतेच. आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा. आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला. अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आलं. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता जीवा म्हणून वाचला शिवा.